नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता आपण जे कलमी रोपं लावलेली आहेत मित्रांनो, त्याची चांगली सुंदर अशी ग्रोथ व्हायला लागलेली आहे मित्रांनो. बघू शकता नवीन नवीन फुटवे आलेले आहेत. तसेच समोरील झाडे सुंदर अशी ग्रोथ करायला लागलेली मित्रांनो. बघू शकता त्यालाही वरती कोंब आलेले आहे, त्याची ग्रोथ वाढत आहे. नारळाची नवीन नवीन पाणी यायला लागलेत मित्रांनो. सुकला होता आपल्याकडे आला तेव्हा, आता हिरवी झालेली आहे मित्रांनो पाणी बघू शकता. आणि ज्वारीचा नजारा जर बघायचा झाला मित्रांनो तर हा बघू शकता, एकदम कालच्या व्हिडिओमध्ये म्हटल्यासारखं उंची खतरनाक वाढलेली आहे मित्रांनो. बघू शकता हा थोडासा मधला भाग थोडासा छोटा राहिला आहे, तोही ग्रो करेल. आणि हा सगळा प्लॉट एकदम खतरनाक आलेला आहे. तसाच वरचाही प्लॉट बघू शकता. आता हा असा का राहिला म्हणू शकता मित्रांनो तुम्ही, ते पाणी पोचलंच नसल्यामुळे त्याला ते लहान राहिलेलं आहे. आपल्याकडे काय पाऊस झालेला नाही मित्रांनो ह्यावेळेस. सुरुवातीचा एकच पाऊस झालेला आहे मित्रांनो, त्याच्यानंतर पाऊस नाही आहे इकडं. बघू शकता एकदम खतरनाक अशी हाईट वाढलेली आहे मित्रांनो. मी बांधावरती उभा आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत ज्वारी निसवायला लागलेली आहे बघू शकता. आणि मोठी एकदम साईज बघू शकता कणसांची. बघू शकता हे स्प्रिंकलरची कांडी आहे बघू शकता मित्रांनो. याच्यावरती आपण पाणी द्यायचं काम करतो मित्रांनो. बघू शकता पूर्णपणे निसवलेलं आहे. उंची बघा मित्रांनो, एकदम खतरनाक अशी उंची वाढलेली बघू शकता मित्रांनो. ह्या साईडला देखील थोडंसं सुकलेलं दिसेल तुम्हाला, पण तेही निसवायला लागलेलं आहे. ते आता हळूहळू सुकणार आणि जसजसं कणीस म्हणू शकतो कणीस भरायला लागतं तसं ते सुकायलाही लागतं. बघू शकता एकदम वैरणही एकदम जबरदस्त आहे जनावरांना. आणि कणसंही आपल्याला आले आहेत मित्रांनो भरपूर छान. ज्वारी आपल्याला भरपूर खायला होणार आहे मित्रांनो. कुठंतरी आपल्या कष्टाला थोडंसं यश येतं आहे मित्रांनो. बघू शकता माझं काही कष्ट नाही मित्रांनो, माझ्या आईवडिलांनी हे सगळं फुलवलेलं आहे. बघू शकता त्यांच्या कष्टाचं खरं तर हे फळ आहे मित्रांनो. हे शेततलावाला आपण लावलेली रोप आहेत काजूची, त्याच्यामधूनही फुटवा यायला लागलेला आहे मधून. बघू शकता सुंदर अशी हिरवीगार झाड आहेत मित्रांनो काजूची. चांगली वाढ झालेली आहे त्यांची मित्रांनो. मी काजूला डेली पाणी द्यायचं टाळतोय आणि त्यामुळं चांगली ग्रोथही होत आहे त्याची मित्रांनो. मला वाटतं काजूला पाणी जास्त लागत नाही मित्रांनो. 2-3 दिवसातूनच पाणी द्या मित्रांनो काजूला, जेणेकरून काजूची वाढ चांगली होती मित्रांनो. बघू शकता इथं जरा पाणी जास्त झालेलं मित्रांनो, तर लगेच पाने जळायला चालू झाली. आणि आपण आता व्यवस्थित त्याचं रुटीन चालू केल्यामुळं नवीन फुटवे यायला लागलेत मित्रांनो. बघू शकता यालाही फुटवा आला आहे मित्रांनो. आणि हे शेवटचं झाड आहे मित्रांनो आपल्यातल्या शेततलाव्यावरचं. आपण अजून आणखीन झाडे लावणार आहेत मित्रांनो. जिथं जिथं गॅप दिसतोय तिथं आपण झाडे लावणार आहे मित्रांनो. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओज मी बनवेन, जेणेकरून तुम्हालाही थोडीफार माहिती भेटेल आणि मलाही थोडीफार माहिती भेटेल तुमच्याकडून. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काय जर सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, जेणेकरून मी काही तुमचं किंवा काही माझ्याकडून माहिती आलेली आपल्याला भेटत राहील मित्रांनो.